रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भिजलेली घमेर भरून फुलं सकाळी बैलाला खाऊ घालायची. बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतात. करून पहा तुम्ही प्रयोग घरी गेल्यावर. हे मोहाच्या फुलाची ताकद आहे. पण आंब्याचं झाड आणि मोहाचं झाड दोन वृक्षामध्ये एक नैसर्गिक फरक आहे. आंब्याच्या झाडाला बहर येतो, पानं असतात. मोहाच्या झाडाला फुलं येतात, पानं गळतात. हा नैसर्गिक फरक आहे. याचं कारण आहे, मोहाच्या फुलापासून दारू तयार होते आणि मोहाची फुलं पिणाऱ्यांना, मोहाची झाडं पिणाऱ्याला सावध करतात. ए पिणाऱ्या, माझ्याकडे बघ. एक पान नाही का नुसत्या काड्या राहिल्या तशी हाडं दिसतील, नको नादी लागू. झाडं सांगतात, आम फले पत राखे, आम फले पत राखे, मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद असल्यामुळे सीतामाईचा उद्देश आहे. मैं आपको मोह के पुष्प की माला अर्पण कर रही भगवान, इसलिए कि मोह के पुष्प में पागल बनाने की ताकत है, तो जिंदगी भर जानकी के लिए पागल बन जाना मेरे प्रभु, मुझे कभी भूलना नहीं. हा उद्देश आहे ना. अक्षरशः भविष्य काळात जगाचा बाप पागल झाला जानकीसाठी. सीता चोरीला गेल्यावर माणसाला विचारत नाही प्रभू. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखे सीता मृग नैनी. लक्ष्मण समुझाए बहु भाते, पूछत चले लता तरुपाती. झाडाला, वेलीला, पक्षाला, पशुला विचारतात, माझी सीता दिसली का? याला म्हणतात पागल होणे. हा मोहाच्या फुलाचा परिणाम. अर्पण केली माला, पण पाया पडत नाही सीता. बाकीच्या सख्या म्हणाल्या, अरे पैर पडो ना. नाही का? तुम्हाला माहित नाही ग, या बाबाच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली. आता मी नवरीच्या वेशात आहे, बाशिंगाला हिरे आहे. संबंध हिऱ्याचा चरणाशी, तर सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील त्या माझ्या सवती होतील. अख्खा प्रेमाचा वाटप. रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी, या लागी मीन नमे रघुत्तम पदी बाळी सुरत्ने भली. रत्नांच्या विवती सुरम्य सवती होतील माते यदा, रामाची बहु अप्रीती मजवरी होईल गे सर्वदा. आणि म्हणून सीतामाई पाया पडत नाही. पण झालं काय, ज्यांनी धनुष्य उचलल्या गेला नाही त्या अभिमानी राजाने आपापलं हत्यार हातात घेऊन मंडपात उभं राहून आरडावरडा सुरू केला. पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो. हम मर्द बैठे हैं, हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को. मारो पकड़ो, मारो पकड़ो, मारो. जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम जी का आगमन. ते अवसर सुनी शिवधन भंगा, ते अवसर सुनी शिवधन भंगा, ते अवसर सुनी शिवधन भंगा, ते अवसर सुनी शिवधन भंगा. कमल पतंगा, कमल पतंगा, ही अवसर सुनी शिवधन भंगा, ही अवसर सुनी शिवधन भंगा. आए हो मृगुल कमल पतंगा, आए हो मृगुल कमल पतंगा, ही अवसर सुनी शिवधन भंगा, ही अवसर सुनी शिवधन भंगा. गौर शरीर बुद्धि बल भ्राता, गौर शरीर बुद्धि बल भ्राता, गौर शरीर बुद्धि
भल राजा गौर शरीर बुद्धि भल राजा बाल विशाल त्रिपुंड विराजा बाल विशाल त्रिपुंड विराजा ती अवसर सुनी शिवधन भंगा ती अवसर सुनी शिवधन भंगा आई हो मृगकुल कमल पतंगा आई हो मृगकुल कमल पतंगा अवसर सुनी शिवधनु भंगा अवसर सुनी अवसर सुनी अवसर सुनी त्याच वेळेला 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्याची क्षमता बैलासारखे पुष्ट खांदे आरक्त नयन विशाल भाल पुराण प्रसिद्ध परशु ज्याच्याकडे बघावं त्याला वाटतं आपलं मरण जवळ आलं अशी रागीट दृष्टी आणि असे परशुरामजी जेव्हा स्वयंवर मंडपाच्या महाद्वारात आले आतापर्यंत हमला करायच्या तयारीत जेवढे राजे सज्ज झाले होते त्यांनी परशुरामाला बघितलं हत्यार टाकून दिलं लट 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 कापू लागले आणि परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत पितु समेत कही कही निज नामा लगे करण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निज नामा लगे करण सब दंड प्रणामा लगे करण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निज नामा लगे करण सब दंड प्रणामा पितु समेत कहीं कहीं निज नाम लगे कर्ण सब दंड प्रणामा लगे कर्ण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निज नामा लगे करण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निज नामा लगे करण सब दंड प्रणामा जय सुवाचित वही तुझाने सोजा नहीं जनु आई खुदाने सोजा नहीं जनु आई खुदा पितु समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणाम पितु समेत कहीं कहीं निज नाम लगे करण सब दंड प्रणाम जय सुभाषित वही तुझाणी सो जाणे जनु आई कुटाणी सो जाणे जनु आई कुटाणी सो जाणे जनु आई कुटाणी पितु समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत बाबा मी अमुकाचा नातू मग माझे आजोबा मी अमुकाचा मुलगा अमुक माझे वडील तुम्ही आमच्याकडे थांबला होता लोहाऱ्याला तेव्हा चातुर्मासात आम्ही धारास येऊन आलो होतो द्राक्ष सफरचंद केळी उद्देश एकच बाबांना मारू नये जेव्हा प्रचंड गर्दी बघितली परशुरामजींनी आणि महाद्वारात उभं राहून राजे जनकजीला परशुरामजी रागावून विचारतात जनक यहां इतनी भीड़ क्यों आपको पता नहीं 21 बार निक्षत्रिय पृथ्वी करने वाला परशुराम मैं दुनिया में जिंदा हो तो मेरी इजाजत लिए बगैर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है आता जनक जी भयभीत राम शांत लक्ष्मण क्रोधायमान विश्वामित्र तटस्थ परशुरामजी मंडपाच्या मध्यभागी आले धनुष्याचे 2 तुकडे बघितले आता क्रोध आवरला नाही राजा जनकाचा हात धरून माग पुढे ढकललं राजा जनकाला विचारलं ए जनक धनुष किसने तोड़ा जिन्होंने धनुष को तोड़ा होगा समाज से बिलक कर दो वरना सबकी हत्या कर दूंगा मार डालूंगा सभी को कौन है धनुष्य भंग करने वाला रामचंद्राने विचार केला माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही बापून तोडलं तर मुलीच्या कुंकवाचा प्रश्न येतो स्वतः रामचंद्र पुढे आले ना अति नम्रतेनं नाथ संबुधन भंज निहारा हो को एक दास तुम्हारा धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक होगा बाबा सेवक नहीं राघव सेवक सेवा करता है दुश्मनी का काम किया कौन है वो रामाला धमकावू लागले महादेवराव
तेव्हा लक्ष म्हणजे विश्वामित्र. बाबा काय चांगल्या माणसासोबत माझ्या भावाचे मुलाखत नाही घडून आणली तुम्ही. माझा दादा राम केवढा शांत, ते पांढऱ्या दाढीचं कुराडवालं केवढं रॉकेट, तिथं मी पाहिजे होतो. बाबा देता का परवानगी? आणि विश्वामित्राच्या लक्षात आलं. लक्ष्मणरावच काम कानात सांगलं जा आले लक्ष म्हणजे अब्बा होतं धनुष्य तोडेवलं काय आगीत रॉकेल वताव असे पहिले शब्द लक्ष म्हणजे उच्चारले. बहुत धनुष्य तोडेहू लरकाई ऐसे तो कही कमठे बचपन में तोड डाले. कमठे जे आजोबा लोक नातवाला खेळण्यासाठी जत्रेतून आणतात बांबूचं, त्याला कमठा म्हणतात. अरे रावण्याला हल्लं नाही, लक्ष म्हणजे कमठा म्हणतो. आणि बचपन में आता 15 वर्षाचा आहे बरं का, बचपन में तोड डाले म्हणतो. ऐसे कही कमठे हमने बचपन में. ए राजा के बालक मुंह संभाल के बात कर, कमठा बोलता है. धनुष्य काय सामान्य लग रहा? म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला? धनुष्य सामान्य नाही का बाबा? नाही. मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्हीच कबूल करता महाराज. त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का नाही वाटत? कसा वाद घालता? मग तर पुन्हा धावले. महाराज आएगा ये बेटा. रामचंद्र पुढे आले. जाने दो बाबा जाने दो, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है. अरे तू इतना सीधा साधा है तो ये टेढ़े स्वभाव वाला भाई साथ में क्यों रखता है? लक्ष म्हणजे विश्वास. बाबा पुन्हा उत्तर द्यायचा चान्स आहे, जाऊ का? जा पुन्हा. बराबर है महाराज, मेरे भाई की और मेरी प्रकृति जुलती मिलती नहीं, लेकिन तुम्हारी मेरी प्रकृति जुलती मिलती है, क्योंकि आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहूं? मग तर पुन्हा धावले परशु घेऊन. लक्ष म्हणजे निर्वाणच्या. बर का बाबा, किती वेळा परशु घेऊन धावला तरी आम्ही घाबरणार नाही, तुमच्या सोबत युद्ध करणार नाही. हमारा भी एक नियम है. अच्छा या पुढे जुनी मंडळी आली रे बाबा, 1 नंबरचे भजनी आहे ते सगळं. तुम्हाला कळलं बरं? बसा, धन्यवाद. आम्ही पहिली चाल बाबाला देतो कीर्तनाला. हमारा भी एक नियम है महाराज. क्या? जिसके गला में जनवा और भाल पे चंदन, उसका रक्षण करने के लिए क्षत्रियों की संतान होती है, आक्रमण के लिए नहीं. आपको लगता होगा कि बच्चा डर की मारे ऐसी बात कर रहा, तो समय गया नहीं. एक काम करो, क्या जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा सुमित्रा मां के दूध में कितनी ताकत है. आता मात्र प्रभूला वाटलं पार कळत झाला. प्रभूजी पुढे आले. जाने दो बाबा, गुनागार मैं हूँ बाबा, जो कुछ ताडन करना मुझे करो बाबा, अपराधी मैं हूँ बाबा. म्हणता म्हणता रामचंद्र प्रभूने आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केल्यामुळे प्रभूची छाती उघडी पडली. उघड्या छातीवरचं भृगु रामनाच्या लातेचं चिन्ह जेव्हा परशुरामाने बघितलं, परशुरामाच्या बुद्धीचे दरवाजे उघडले गेले. सद्गदित झाले. कळून चुकला, अवतार झालेला आहे, पण खात्री करण्यासाठी आपल्या जवळचं धनुष्य पुढे सरकवल्याबरोबर श्रीरामापर्यंत पोहोचलं. खात्री पटली, अवतार आहे. आतापर्यंत क्रोधायमान परशुरामजी हात जोडले, नेत्राला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून आला आणि दोन्ही बंधूला क्षमा मागून दोघांचं स्तवन करते झाले. जय रघुवंश बनज बन भाई, जय रघुवंश बनज बन भानु, गहन धनुष कुल दहन कृसानु, गहन धनुष कुल दहन कृसानु. जय रघुवंश बनज बन भानु, जय रघुवंश बनज बन भानु, गहन धनुज कुल दहन कृसानु, गहन धनुज कुल दहन कृसानु. जय सुरमित्र तेनु हितकारी, जय मत मोह कोहरारी, जय सुर विप्र
अनुचित बभूत कहे वो अज्ञाता क्षमा क्षमा मंदिर राजा कही जय 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 रघुकुल की तू कही जय 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 रघुकुल की तू रघुपति गए बनई तबे तू रघुपति गए बनई तबे जय रघुवंश वनज बल भानु जय रघुवंश वनज बल भानु दनुज कुल दहन सानु गहन दनुज कुल दहन जय सुरवि प्रधेनु हितकारी, हे गो ब्राह्मण प्रतिपालक, मुझे क्षमा करो। कही जय 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 रघुकुल केतु भृगुपती गये बनहि तप हेतु। परशुरामजी निघून जातात। परशुरामजी निघून गेल्यानंतर राजा जनकाच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या। आनंद आवरेना राजा जनकाला का? राजा जनकाने विचार केला की सध्या सगळे जग ज्याला लट 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 कापतं, असा 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात ज्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो, त्या श्रीरामासारखा जावाई पठ्ठ्याला मिळाला, याचा आनंद आवरेना राजा जनकाला। आणि मग जनक राजे विश्वामित्र, बाबा मेरे लिए क्या सेवा है? विश्वामित्र म्हणाले, जरी काल स्वयंवर झालं असलं तरी विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आपण एक पत्र तयार करा। ते पत्र दूतांच्या करवी अयोध्येत पोच करा आणि महाराज दशरथजीला सन्मानित करून बोलवून घ्या। पत्र तयार झालं। थोडक्यात प्रसंग सांगतो, केवट कथा संपवायची आहे आपल्याला। पत्र घेऊन मिथिला नगरीचे दूत अयोध्येकडे निघाले। आता अयोध्या डोळ्यापुढे आणा। ज्या दिवसापासून राम लक्ष्मण गेले होते अयोध्येतून, त्या दिवसापासून अयोध्या उदास होती, बरं का, उदास होती। कोणाचं लक्ष लागे ना, सारखे रामाच्या लक्ष्मणाच्या आठवणी काढायचे लोक। राजा दशरथाची अवस्था काय असेल? जेवायला बसले 56 भोग महालामध्ये, पण पहिला घास घेतला की घासात त्यांना 2 लेकरं दिसायची, राम आणि लक्ष्मण। बाप आहे शेवटी। विचार करायचे, मैं यहाँ महल में भोजन करता हूँ, लेकिन जंगल में मेरे दोनों लाल क्या खाते होंगे, कहाँ सोते होंगे? घूमने नहीं गए, संघर्ष करने गए हैं। कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ होगा ना? अभी तक संदेशा भी नहीं आया है। रामाची लक्ष्मणाची आठवण अनावर झाली की ताट सारून द्यायचे, न जेवता उठायचे राजे। आज सकाळची वेळ, डोळ्यापुढे चित्र आणा। महाराज दशरथजी सिंहासनावर विराजमान झाले। एकाएकी दोन्ही मुलाची आठवण आली, रामाची लक्ष्मणाची, आणि डोळ्याला धारा लागल्या, अश्रू आवरेना। योग असा की त्याच वेळेला पत्र घेऊन दूत दरबारात। बस डोळ्यापुढे चित्र आणा। त्यांनी वाकून नमस्कार केला। कहा के भाई मिथिला, किस कारण आहे हो? राम भैया का पत्र। काय झालं असेल? ज्याच्या आठवणीनं बाप रडत होता त्याचं पत्र आलं म्हटल्यावर अरे उडी टाकली। शिष्टाचार विसरला राजा। पत्र हिसकावलं, वाचलं नाही महादेवराव, छातीला लावलं, आणि छातीला पत्र लावून जे बापाचं रडणं सुरू झालं, कोणाला काही सुचेना। हे रामायण आपल्या जीवनात घडलेलंच असते बरं। संतोष, 1-2 मिनिट घेतो। 20 वर्षाचा तरुण मुलगा
100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक, एका खांबावर द्वारका, कुळाला वारसदार तेवढाच. मायबाप काही बोलले असेल, सहन झालं नाही त्या तरुण रक्ताला. निघून गेलं. खूप तपास केला, 10 वर्ष तपास नाही. काय झालं असेल? 100 एकर अर्ध्या एकरात वाडा, दिवा लावायला कोणी नाही. सणाच्या दिवशी मायबाप रडायचे. एवढंच नाही, त्यांच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की हाक मारून घ्यायचे. इकडे बेटा, आला, बैस. लग्न झालं तुझं? मला 2 मुलं आहे. ते लागले रडायला. का? आमचा बाळू असता तर आम्ही 2 नातवंड खेळत बसलो असतो वाड्यात. 10 वर्ष झाले तपास नाही. 10 वर्षे रडतात मायबाप मुलाच्या आठवणीनं. एक दिवस सकाळची वेळ आहे, हे नीट ऐका. पोस्टमॅन आला, दारात पाटील होते. पत्र. बापाचा विश्वास बसेना. का? 10 वर्षांनी मुलाचं पत्र होत. तीर्थस्वरूप पिताजीस, माताजीस. एवढं वाचलं, बाप रडू लागला. पाटलीन आली. का रडताय? तू म्हणत होती ना आपला दादा दिसणार नाही, जिवंत आहे. पत्र आलं त्याचं. सर्वांगाचे कान करून माय वाचन करा ना. दिवा लाव देव घरात, दिवाळी आहे आज आपली. आणि मग बात वाचतो, माय ऐकायला बसली. पहिल्यांदा क्षमा मागतो बाबा, 10 वर्षात पत्र तुम्हाला पाठवलं नाही. तुमचा गैरसमज झाला असेल की आमचा मुलगा मेला, मी जिवंत आहे. तुम्ही रागावल्या दिवसापासून गेलो निघून, मिलिटरीमध्ये भरती झालो. 1 नंबरचा मिलिटरीचा अधिकारी आहे मी. 10 वर्ष झाले पत्र पाठवलं नाही. तुम्हाला वाटेल मग आता कसं पाठवलं? माझा साहेब जेव्हा सेवानिवृत्त झाला तेव्हा त्याचे वारकरी मायबाप भेटायला आले. पटक्यावाला बाप होता, नऊवार नेसलेली, कुंकू लावलेली त्याची आई, दोघही माळकरी. माझ्या साहेबाच्या गळ्याला बिलगू बिलगू जेव्हा मायबाप रडले तेव्हा डोळ्यापुढून तुम्ही जात नव्हता. मी 2 दिवस जेवलो नाही. 3ऱ्या दिवशी आनंदाची वार्ता द्यावी म्हणून पत्र लिहिलंय. 10 वर्ष पत्र पाठवलं नाही, त्याच्याबद्दल क्षमा करा. आता मला राहवत नाही. मी पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला तुमच्या भेटीला येत आहे. हे आपल्या घराघरातलंच कथा आहे, जरा नीट ऐका. हे प्रसंग कशासाठी मी दररोज सांगत असतो, आपल्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर आहे. राजा दशरथाने बस वाढवत नाही. वाचलं नाही पत्र. पत्राला पुत्र समजून छातीला लावलं. सेवक सही समय पर आए हो. काय मेरा राम, काय लखन, पत्र पढो सरकार, पता लगेगा. एवढ्यात काय झालं, भरत आले. योग आहे तो. आणि भरताना आपला बाप कागद छातीला लावून रडतो हे पाहिलं. जवळ आला. पिताजी रो रहे. अरे तुम्हारे राम भैया का पत्र है? मेरे भैया का? हिसकावलं पत्र, वाचलं नाही भरतानं. हे नीट ऐका. भरतानं डोक्यावर घेतलं पत्र, डोक्यावर, आणि डोक्यावर पत्र ठेवून पागल झाल्यासारखा राजवाड्यात नाचला. आज पहिल्यांदा भरताचं बंधुप्रेम समाधान पाहिलं. घरी गेल्यावर विचार करा, ज्या सावत्र भावाचं प्रेम सावत्र भावाच्या पत्रावर एवढं आहे, त्याचं भावावर केवढं असेल. आता शत्रुघ्न आला. शत्रुघ्नाची तीच अवस्था झाली.
पत्र कोणीच वाचलं नाही. फक्त बाप रडतो म्हणून दोघं मुलं रडतात आणि तिघं बाप लेकर रडतात म्हणून दरबार रडतो. कारण कोणालाच माहित नाही. दरबार पूर्ण भरला, वाऱ्यासारखी वार्ता पसरली. आणि जेव्हा वसिष्ठ गुरुजी आले, गुरुजींनी सर्वांना शांत केलं. पत्र स्वतःकडे घेतलं. धीर गंभीर आवाजात गुरुजीचं पत्राचं वाचन सुरू झालं. विश्वामित्राच्या भाषेत लिहिलेलं पत्र. त्या पत्रात प्रसंग 5 लिहिले होते. ताटिकावध, यज्ञरक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग आणि परशुराम बिदाई. वशिष्ठांनी पत्राचं वाचन सुरू केलं. तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन गेल्यानंतर ताटिका नावाची राक्षसी धावून आली. एकाच बाणात तुमच्या रामानं ताटिकेचा वध केला. टाळाचा कडकडाट झाला. शिष्याचा पराक्रम ऐकून वशिष्ठाला आनंद आवरेना प्रसंग दुसरा सुरू केला. माझ्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी सुभाव आणि मारीची राक्षस मारीचीला 400 कोस पाठवला तर सुभाव जाग्यावर मारला. माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. प्रसंग तिसरा, तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना मिथिला नगरीकडे शापित अहिल्या तुमच्या रामाच्या राज्यकरानं अहिल्याचा उद्धार झाला. रावणासारख्यानं हालत नाही तर धनुष्याचे तुमच्या रामानं 2 तुकडे केले आणि 21 वेळा निक्षत्रे पृथ्वीकर परशुरामासारखा वीर तुमच्या रामाच्या चरणावर डोकं टेकून निघून जाता झाला. हे 5 प्रसंग जेव्हा पत्रातले वाचले, ज्यांनी पत्र आणलं त्या सेवकांच्या पुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला. पण सेवक हात लावेना. सप्रेम भेट. शेवटी राजे दशरथ जी म्हणाले, सेवक लोग भीख नहीं है, प्रेम की भेंट है, स्वीकार करो. अविनय हो तो क्षमा करे सरकार, हम कन्या पक्ष वाले हैं, यहां दे सकते, यहां का नहीं ले सकते. आम्ही सीतेच्या माहेरच्या आहोत राजे, आणि माहेरची माणसं सासरी देत असतात, तिच्या सासरचं नेत नसतात. अजूनही हा खेड्यामध्ये प्रसंग असतो, शहरात नाही, पण खेड्यात राहिलं. अजून कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या, गरीबाच्या की श्रीमंताच्या, कोण्याही समाजातल्या मुलीचं, झोपडपट्टीतल्या मुलीचं असून वाड्यातल्या, अख्खं गाव एका मायची लेकरं होऊन एका जुटीनं त्या कार्याला आणि एकमेकाला सांगता, पहा गावाची अब्रू जाता कामा नये, पाहुणे खुश झाले पाहिजे, कमी पडता कामा नये, गावाची अब्रू जाईल. काही संबंध नसताना त्या गावातला श्रीमंत असेल, त्या मुलीसाठी गोदरेजचं कपाट आणतो. पण त्या गावचा झोपडपट्टीत राहणारा, 2 शेळ्या चारणारा, जर्मनच्या ताटात शेळी पाकी भाकरी खाणारा, गाठी गाठीचं धोत्र फाटकी बंडी, तोही लोहाऱ्याला येतो 25 रुपयाचं फुलपात्र नेतो का? माझ्या गावची मुलगी नांदायला चालली म्हणतो. माहेरची माणसं देत असतात राजे, नेत नसतात असं सांगतात. राजा जनकाने सप्रेम भेटीमध्ये हत्ती दिले होते, आणि हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे. हत्ती जेव्हा अयोध्येला आले तर गवत खात नाही. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस प्रश्न पडला, जर हे गवत खात नाही जिवंत राहतील कसे? राजा दशरथाने पत्र तयार केलं, महाराज जनक जी को, मिथिलापति को मेरा प्रणाम, खत लिखने का कारण यह है कि दहेज में भेजे हाथी अयोध्या का घास नहीं खा रहा है, चिंता इस बात की और रोज निंदा कर से रह सकते, जल्दी जवाब भेजो आपका महाराज अयोध्यापती. पत्र वाचलं आणि राजा दशरथाने उत्तर पाठवलं. ते मुलीच्या माहेरची जनावर असल्यानं सासरचं गवत खाणार नाहीत राजे, पण काळजी नसावी. मी माझ्या ताईला सप्रेम भेटी दिलेले हत्ती जोपर्यंत जिवंत असतील तोपर्यंत त्यांचं गवत मिथिला नगरीवरून पाठवण्यात येईल. आपला महाराजा जनक, जरा विचार करा. मुलीच्या माहेरचे नोकर भेट स्वीकारत नाही, मुलीच्या माहेरची जनावर सासरचं गवत खात नाही. एवढंच नाही, आता सुद्धा ज्या ज्या संन्याशाचा जन्म मिथिला नगरीत झाला, 2025 सांगतो, ते संन्यासी तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने अयोध्येला येतात. पण येताना कमंडलूमध्ये पाणी घेऊन येतात. मग अयोध्येचे संन्यासी सामोरा जातात. नमो नारायण स्वामी, नमो नारायण. कहा के? मिथिला. कब आए? अभी आ रहे. आपको पता नहीं किस बात का? जल की सुविधा अयोध्या में, पता तो है, तो कमंडल में जल भर के लाया. रोने लग गई साधु. क्यों रोते महाराज? कौन अभागा साधु होगा दुनिया में, भगवान के जन्मभूमि का पानी नहीं पीने वाला, और दुनिया तरस रही तीर्थ लेने के लिए, लेकिन करे क्या? इतिहास कहता है कि त्रेता युग में हमारे गांव की बेटी जानकी इस गांव में दी थी, और हम जानकी के गांव वाले सन्यासी है, मर जाएंगे तो भी बेटी के ससुराल का पानी नहीं. एक प्रसंग पहा. आता तयारी सुरू झाली. रथामध्ये राजे दशरथजी, वशिष्ठ गुरुदेव, सुमंत प्रधान घोड्यावरती स्वार झाले. भरत शत्रुघ्नांची मित्रमंडळी
वरात निघाली. जगातले सर्व शुभ शकुन वरातीला सामोरा येऊ लागले. सगळे शकुन. दाहिण काग सुखित सुहावा. वरात निघाले तेव्हा उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे. नाही रामायणातलं काही लक्षात ठेवलं एवढं ठेवा, तुमच्या फायद्यात सांगतो. कोणत्याही कामाला निघाला आणि उजव्या भागाच्या शेतात कावळे बसलेले दिसले की समजायचं आपलं काम आज 2.25% यशस्वी होणार. झाडावरचे नाही, 5-50 बसतात ते शेतामध्ये, तसे बसलेले कावळे पण उजव्या भागाच्या शेतात. नकुल दर्श काऊ पावा. नकुल शब्दाचा मुंगूस होतो, मुंगूस दिसणं. सानुकुल त्रिविध बयारी. 3 प्रकारचा वारा म्हणजे शीतल, शांत आणि मंद. सगट सबाला आवरणारी. डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ घेतलेली महिला शुभ शकुनच आहे, पण तिच्या कडेवर तिचं लेकरू, ही दुधात साखर. लोवा फिर फिर दर्श दिखावा. लोवा शब्दाचा अर्थ कोल होते. कोल दिसणं सुद्धा शुभ शकुन आहे. सुरभी सन्मुख शिशुई फुलाव. वासराला पाजत पाजत गायीचं सामोरून येणं. मृगमाला फिर दहिनी आई. मंगल दिन दिखाई. हरणाचा कयप डावीकडून उजवीकडे आडवा गेला. छेम करिक छेम विशेषी श्यामा बामा. सूत्रप्रदेकी डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन. सन्मुख आई दधी अरु मीना. दही विकणारी महिला दिसणं. मासे विकणारा कोळी भेटला आणि हातात वेदाचं पुस्तक असलेला ब्राह्मण. एवढे शुभ शकुन कधी दशरथ राजे वरात घेऊन निघाले तेव्हा. का आज शकुनांनाही वाटलं आपल्यालाही पवित्र व्हायची संधी आहे. ब्रह्माचा बाप वरात घेऊन चाललेला आहे. सगळे शकुन. आपण पाहिलं असेल ना, कोरोनाच्या काळामध्ये राम जन्मभूमीचं पूजन झालं पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते. ब्राह्मणाच्या मंत्रघोषात आमचे महाराष्ट्रातले थोर महात्मे गोविंद गिरीजी यांच्या मार्गदर्शनात आपण टीव्हीला पाहत होतो. आणि सगळे पूजन झाल्यावर ब्राह्मणाकडे माईक दिला. बोलो. माईक घेतला ब्राह्मणाने, बोलताच येईना, रडणं सुरू झालं. मोदी साहेब, क्यों भाई रोते हो? पूजा करते समय हमारी कोई गलती हो गई क्या? नहीं साहब. तो रोते क्यों? ये खुशी के आंसू है साहब. हमारी कितनी पीढ़ियां राम लल्ला का पूजन करते 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 गुजर गई साहब, लेकिन ऐसा मौका कब आएगा साहब जब हमारा सौभाग्य है कि भारत का प्राइम मिनिस्टर आज हमें यजमान मिला है. ये खुशी के आंसू है. आता सीमेवरती इथून दिसेल तुम्हाला 2 सागराचं मिलन आहे. तिकडून मिथिलेचा जनसागर, इकडून अयोध्येचा. तिकडून सर्वात पुढे महाराज जनकजी, बंधू कुशकेतू, शतानंदजी, विश्वामित्र, राम लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे महाराज दशरथजी, वशिष्ठ, गुरुदेव, सुमंत प्रधान, भरत, शत्रुघ्न. घाई घाई जनक राजे दंडवत घालायच्या उद्देशाने येतात. तेवढ्या चपळाईनं दशरथ राजे सामोरा जातात. राजा जनकाला दंडवत घालू दिला नाही, कडकडून मिठी मारली. राजा दशरथाने मिठी मारले तेव्हा राजा जनकाने दशरथाच्या डाव्या खांद्यावर मान टाकून जे रडणं सुरू केलं. महाराज, आप पुत्र के पिता, मैं कन्या का पिता. पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है, कन्या का पिता का अधिकार छोटा होता है. मुझे पैर पडणे दो बाबा. ही मुलीच्या बापाची नम्रता. पण मुलाचाही बाप किती नम्र असावा हे दशरथाकडे पहा. दशरथजी म्हणाले, मिथिलापति, आप कन्या के पिता, मैं पुत्र का पिता. कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक. मैं तेरे दरवाजे का भिखारी हूं, मुझे संभाल ले. अरे कुठं लावायचं हे? मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं कारण नाही. मुलीचा बाप कोण आहे? दाता. दाता कोणाला म्हणतात? दान करतो त्याला. मग काय पुत्रदान शब्द आहे का कन्यादान? हा, शाबास, खरं बोलल्याबद्दल धन्यवाद. आहे ना. दान करतो तो दाता आणि मागायला येतो तो भिकारी. नाही म्हणू, याचक.
अर्थ एकच आहे, याचक काय आणि भिकारी काय. पण मराठी आहे, लायकीचं नाही म्हटलं बरं वाटतं, नालायक म्हटल्यावर राग येतो. नाही तर अर्थ काय, नालायक म्हणजे लायकीचं नाही. तसं मुलीचा बाप दाता असतो. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.